नमस्कार महाराष्ट्र, मी माधवी देसाई. माझाच्या सगळ्या प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या पुन्हा एकदा शुभेच्छा. सुरुवातीलाच आपण गिरगावात जाणार आहोत. जगदंब ध्वजपथक गिरगावच्या स्वागत यात्रेत सहभागी झालेत. असंख्य लहान मुली पारंपरिक वेशभूषेत या सहभागी झालेत. त्यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी. आपण पाहूयात. तुम्ही मला टॉस देत आहे, व्हिज्युअलवरच राहूया. चांगला आहे इकडे व्हिज्युअल. मग रथ तर गिरगाव मधलं हे आहे जगदंबा ढोल ताशा पथक आणि याच पथकामध्ये ध्वज पथक देखील आहे. लहानग्या रणरागिणी या पथकामध्ये विशेष अशी महाराष्ट्रीयन पारंपरिक लूक करून सहभागी झालेले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून हे पथक या स्वागत यात्रेमध्ये सहभागी होत असतं. या पथकाच्या प्रमुख प्राचीताई सध्या आपल्या सोबत आहेत. ताई, किती दिवसापासून साधारण ही तयारी सगळी तुमची सुरू असते? तयारी मुलांची 2 महिन्यापासून चालू होते. किती मुली आहेत सगळ्या? ध्वजाच्या म्हणताय तुम्ही? 15 तरी मुली आहेत ध्वजाच्या. तर आपण पाहिलं तर 15 ते 20 मुली या महाराष्ट्रीयन लूक करून या पथकामध्ये सहभागी झालेले आहेत. आपण त्यांच्याशी देखील बातचीत करूयात. ताई, तुझं नाव काय आहे? नायरा. आणि किती दिवसापासून तयारी करतेस? मी ना 4-5 दिवसांनी तयारी करते. 4-5 दिवसापासून. तुझं नाव काय आहे? प्रगती. तुझं नाव? रीना. किती दिवसापासून तयारी करताय तुम्ही? आम्ही गेल्या रविवारीपासून करते. खूप दिवसापासून कर. हां रोज तयारी करावी लागते. हां. तर या लहानग्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेत होतो. अगदी उत्साहामध्ये त्या यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत. ही आपली संस्कृती जपण्याचं या लहानग्यांकडून देखील कार्य हे सुरू आहे. कॅमेरा पर्सन रोहितसह मी आकांक्षा सावडेकर, एबीपी माझा, गिरगाव. तर आज गुढीपाडव्याच्या निमित्तानं मुंबईत मराठी अस्मितेत